मित्रांनो, तर आज आपण सरळ व्याज या टॉपिकवरचं आज आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत शॉर्ट ट्रिक मेथडनं. शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, त्याच्यानंतर मी तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक सांगेन. काय सांगितले? 800 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने दशादशे 20 दराने दाम चौपट होते. मला सांगा, कोणती पण व्हॅल्यू 100 स्वतःमध्ये किती असते? 100 असते. 100 ची दाम दुप्पट होते म्हणजे किती होते? 200 होते. म्हणजेच आपल्याला भेटतं किती? 200 मधून 100 गेल्यावर 100 भेटतं. दाम दुप्पट होणे म्हणजे मिळणे किती? 100. सपोज जर मी तुम्हाला म्हटलं दाम तिप्पट होणे, दाम तिप्पट होणे, 100 चे तिप्पट म्हणजे 300, मग आपल्याला मिळणार किती? 200. 300 मधून 100 गेलं 200. मग जर मी तुम्हाला असं म्हटलं दाम चौपट, तर 100 वजा करायचं. दाम चौपट, 100ची दाम चौपट झाली म्हणजे 400. पण भेटले किती? 400 तून 100 वजा करा 300. म्हणजे जेवढी पट म्हणू त्यातून 100 वजा करायचं. काय मी म्हटलं तुम्हाला 5 पट. 5 पट म्हणजे किती? 400. 6 पट 500. सेम पॅटर्न आहे. आता ह्याच्यात सांगितलंय काय नीट बघा. ह्याच्यात त्यांनी दिलंय काय, तर सरासरीसाठी ओके 800 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 20 दराने दाम चौपट होते. चौपट होते म्हणजे किती? 300 होते. बस त्या 300ला या दराने भागायचं 20 ने. छेद 20. एका शून्याला एक शून्य गेला, बे के बे, एक राहिला, बे पंचे 10. तर किती वर्ष लागतील? 15 वर्ष. ऑप्शन नंबर 2. किती वेळ लागला बघा? 10 सेकंद पण नाहीत लागत. अशा गणितात वर लक्ष द्यायचं नाही मुद्दलाकडे. 20 दराने दाम चौपट होते याचा अर्थ काय? चौपट म्हणजे 100 वजा करा 300. 300ला 20 न भाग द्या, आलं उत्तर. 15 वर्ष. समजलं असेल तर लाईक करा, फॉलो करा आपल्या पेजला.